संजय घोडावत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात. मला हवं ते मिळवतो, परंतु जे माझं एकट्याचं यश नसून माझ्यासोबत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा विश्वास, निष्ठा आणि सुयोग्य नियोजनाची फलित आहे. चेअरमन संजय घोडावत. जयसिंगपूर. शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात तसेच संजय घोडावत समूहाच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच हितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा वर्षाव केला. याप्रसंगी सौ नीता घोडावत, विजयचंद्र घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, सचिव सैनिक घोडावत, सौ सलोनी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉक्टर विवेक कायंदे, संचालक डॉक्टर विराट व्ही गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छा प्रभाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत यांच्या दूरदृष्टी, ठाम निर्णयक्षमता आणि प्रत्येक कार्यातील आत्मविश्वासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यप्रवासातील यशोगाथा उलगडत नेतृत्वाचे प्रेरणादायी पैलू त्यांनी अधोरेखित केले. कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाचे मोल विशद केले. स्वतः मनोगतात चेअरमन संजय घोडावत यांनी संघभावना, सातत्यपूर्ण परिश्रम आणि निष्ठेवर हे यश माझे नसून माझ्यासोबत कार्यरत प्रत्येक सहकार्याचे आहे असे स्पष्टपणे नमूद केले. समाजसेवेच्या भावनेतून नीता संजय घोडावत फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कर्नाटक डीलर असोसिएशन अंतर्गत चेअरमन संजय घोडावत पुरस्काराचे प्रकाशन समारंभ पार पडला. प्रमोद कमलाकर यांनी सुवर्णमूर्ती अर्पण करून त्यांना सन्मान केला. उत्साह, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असलेला हा वाढदिवस सोहळा अभिनंदनापुरता मर्यादित न राहता समाजहिताच्या नव्या संकल्पांना प्रेरणा देणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोहन तेवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रजिस्ट्रार डॉक्टर विवेक कारंडे यांनी केले.